हे बघा आता मी उरलेले मोदक बनवलेले आहेत. आता सेवासाठी दुर्वा पण घेतलेला आहे. तुमचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी घरी चाललेली आहे. कॉलेज ऑफिसला चाललेली आहे. मस्त चंदन बटव्याची भाजी, वांग्याची भाजी. प्रत्येक उन्हाळ्यात आम्ही मामाच्या घरी जायचो, गावाला जायचं त्यांच्या. माझा हात मिरच्यांचा आहे ना, त्याच्यामुळं तो भरवत आहे प्रसाद. जय गणेश भगवान. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजलेले आहेत तरी सुद्धा अजून मी स्वयंपाक करायला सुरुवात नाही केली, कारण दादू आज थोडासा उशीर जाणार आहे. म्हणून म्हणलं अगोदर चौकट पूजन, तुळशी पूजन करून घ्यावं आणि नंतर स्वयंपाक करायला सुरुवात करावी. बाकी आज गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे, तर तुम्हा सर्वांना गणपती जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. थोड्या वेळाने मी गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक सुद्धा करणार आहे, पण आता तुळशी पूजन करून घेते अगोदर. गोविंद हरी गोविंद. हे बघा आज आभाळ आलेला आहे, अजिबात ऊन नाहीये, कोवळं सुद्धा ऊन नाहीये. इकडे भिंतीवर सुद्धा नाही पडलं. क्या ही करे, आज आभाळ गच्च भरलेला आहे. हे बघा काळसर दिसत आहे आभाळ आज. चलो तुळशी मातेला जल अर्पण करते. तुलसी श्री सखीश्वे पापरणी तुल्यरे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णू प्रियाय नमो नमः. या कुंडीमध्ये पण 1-2 बारीक तुळशी आलेले आहेत, पण इथं ना कबूतर येऊन बसतं. एवढ्या सगळ्या सुतळ्या लावलेल्या आहेत तरी इथून येतं कबूतर. परेशान करके रखा है कबूतरों ने. चला तुळशी पूजन तर झालेलं आहे, आता स्वयंपाक करून घेते. इथं भाज्या पण स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत. आज स्वयंपाकामध्ये मी चंदन बटव्याची भाजी, वांग्याची भाजी करणार आहे. हे बघा आत्ता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. देवापुरते इथे मोदक पण बनवलेले आहेत, बाकीचे मोदक बनवायचे आहेत अजून. देवाला नैवेद्य देते अगोदर. गणपती बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक केलेले आहेत, थोड्याशा घाईघाईतच केलेले आहेत. होंडूजी रख दो यहाँ पे. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा वक्रतुंडाय धीमहि तन्नो. हे बघा आता मी उरलेले मोदक बनवलेले आहेत. आता स्टीम होऊ देते थोडा वेळ. आणि या इथे फुंडजी पण जेवण करायला बसलेले आहेत. हांजी मोदक खाली जी, देवाचा प्रसाद. बाकी आता फुंडजींचं जेवण झाल्यानंतर मी आणि फुंडजी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन येतो, दर्शन घेऊन येतो बाप्पांचं. चला आता आम्ही मंदिरात जाऊन येतो. देवासाठी दुर्वा पण घेतलेला आहे. प्रणाम भगवंता. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी घरी चाललेली आहे. कॉलेज ऑफिसला चाललेले आहे. चला सकाळी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आलेली आहे. आता मस्त आरामात एकटी जेवण करते. चला मस्त चंदन बटव्याची भाजी, वांग्याची भाजी, चपाती आणि तूप लावलेले मोदक खाते. स्वादिष्ट स्वादिष्ट भोजन खा के लेती. माझं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे. बाकी मोदक पण खूप स्वादिष्ट बनलेले. मी त्याच्यावरती खाते वेळेस तूप घालून खाल्ले ना, त्याच्यामुळे आणखीन स्वादिष्ट लागले. असं वाटत होतं की सगळेच मोदक खावेत, पण मी 3 मोदक खाल्लेले आहेत. बाकी चिरंजीवासाठी ठेवलेले आहेत आणि फुंडजीने पण मोदक खाऊन गेलेले आहेत ऑफिसला. बाकी माझा म्हणा तर काल रात्रीच भाऊसाहेब रंगारी गणपतीचा अभिषेक करण्यासाठी गेलेला आहे. त्याने अभिषेक पण केलेला आहे, त्याचे फोटो मला पाठवलेले आहेत सकाळीच. आणि दादू ऑफिसला गेलेला आहे सकाळीच, त्याच्यामुळे दोघांनी मोदक नाही खाल्ले. आता दोघंजण कधी येत आहेत काय माहीत. तिथं मी किचन ओटा सकाळी स्वच्छ करून ठेवलेला, म्हणजे मंदिरात जायच्या अगोदरच. आणि दूधसुद्धा आत्ता गरम करायला ठेवलेलं, गरम झालेलं आहे. आता गॅस बंद करते. बाकी आता थोडीफार भांडी घासायची राहिलेली आहेत, पण ती निवांत घासते 3-4 वाजता. आता अगोदर घर झाडू मारते.
मी कपडे सुद्धा सुकायला टाकलेले आहेत. बाकी एवढे मोठे कपडे घड्या घालून ठेवायचे आहेत. आता ते काम माझ्याशिवाय कोणच करणार नाही. बाकी मी आता थोडा वेळ आराम करते, कारण सकाळपासून कंटिन्यू काम करत आहे आणि आराम झाल्यानंतर मग कालचा व्हिडिओ एडिट करते. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आता. बाकी मी आता 2 दिवसाचे धुतलेले कपडे सुद्धा घडी घालून ठेवलेले आहेत. बाकी मी आता 1 महिन्यापूर्वी आणलेल्या लाल मिरच्यांची देठ तोडते. जेवढ्या मिरच्यांची देठ तोडणं होईल तेवढ्यांची तोडते. बाकी काय राहिले ती हॉलमध्ये बसून तोडते. इकडे चांगला उजेड येत आहे. चला, कर्नाटकातून आलेले मिरच्यांची देठ मी आज तोडायला घेत आहे. आज मुहूर्त लागला शेवटी मिरच्याची देठ तोडण्याचा. क्या करू मैं आलस कर देती हूँ बहुत ज्यादा. ह्या आहेत घरच्या मिरच्या, हिरव्या मिरच्यांच्या, लाल मिरच्या झालेल्या आणि त्या वाळवल्यात मी. चलो देखते हे. आणि ह्या मिरच्या आम्ही आमच्या कुलदेवीच्या गावातून आणलेल्या, म्हणजे कर्नाटकातून. तिकडे जरा स्वस्त मिळतात लाल मिरच्या. बघू आता किती होत आहेत मिरच्या तोडून. ते चांगले वाळलेले आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये मिरच्या कुठून आणते. कधी कधी मला खूप आळस येतो. आता 5 वाजलेले आहेत, 5 वाजून गेलेले आहेत तेव्हा तोडायला घेतलेले आहे. 1 तासभर मिरच्या तोडते. त्याच्यानंतर आज मला 2-3 ठिकाणी हळदी कुंकाला पण जायचं आहे. संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. संध्याकाळचा स्वयंपाक काय थोडासाच करायचा आहे, कारण सकाळचा स्वयंपाक तसंच आहे. मोदक आहेत, चपात्या आहेत 2-3, भाज्या तर तशाच आहेत सगळ्या. त्यामुळे थोडासा स्वयंपाक करावा लागेल काहीतरी. जल्दी जल्दी करना पडेगा लेकिन. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आणि पाऊण तासामध्ये एवढ्या मिरच्याची देठ काढून झालेली आहेत. भरपूर मिरच्याची देठ काढलेली आहेत मी. मला तसा अनुभव आहे. मी लहान असताना म्हणजे जवळजवळ वयाच्या 6-7 वर्षापर्यंत मी आजीकडेच होते. मग मामा शेतकरी असल्यामुळे कसं शेतामध्ये मिरच्या वगैरे तोडायला जायची, देठ तोडायची आणि प्रत्येक उन्हाळ्यात आम्ही मामाच्या घरी जायचो, गावाला जायचं त्यांच्या. त्याच्यामुळे मला अशा कामांची खूप सवय आहे. आणि बाकी आता जस्ट माझ्या मनाचा आगमन झालेला आहे. रखवालदार पता नाही बीच में चिल्लाते रहते हैं. आणि मनाने अभिषेकाचा नारळ आणलेला आहे. इथे केळी आणलेली आहे, प्रसादाचा लाडू आहे हा, आणि पेड्याचा नैवेद्य पेड्याचा प्रसाद पण आणलेला आहे. कुठं गेलो होते ते सांग. मना माझा भाऊसाहेब रंगारी गणपतीचा अभिषेक करण्यासाठी पहाटे 4:30 वाजता गेलेला. मित्राच्या 4:30 उठलो. 4:30 वाजता उठलेला. आणि किती वाजता गेला मग? 5:30 पर्यंत. अच्छा, बघा माझ्या मनाने आज खूप शुभ कार्य केलेलं आहे. आज गणपतीच्या जन्मदिवसा दिवशी गणपतीचा अभिषेक केला. राजाभिषेक बोलते. अरे भगवान, पता नाही इनको क्या हो गया है. अजून एक 15-20 मिनिटं मिरची तोडते, जेवढी होईल तेवढी. बाकी थांबवते, देवपूजा वगैरे करून घेते सायंकाळची. पुन्हा हळदी कुंकाला पण जायचं आहे. आज बहुत काम करणे हे. मना का मुखडा दिखाओ बेटा, तू कैसा दिख रहा है. मना खूप थकलेला आहे, जाम थकलेला आहे. नाही दाखवू शकत नाही. फिरो माझ्याकडे, मी तुला दाखवते. नको. दिखाओ मैं दिखाती हूँ मेरे बेबी को. नको. दिखाओ ना. नको. क्यों शर्मा रहा है बेटा. नको. मला नको मध्ये, मला खूप थकलेला आहे. पहाटे उठले तर त्याच्यामुळे लवकर. आणि रात्री उशीर झोपलेला असणार मित्रांच्या रूमवर गेल्यानंतर. काय असतं. ठीक है बेटा, तेरी मन मर्जी. नहीं दिखाना तो नहीं दिखाऊंगी आपका फेस. आज के दिन रिवील नहीं करना है मना का फेस. आज सकाळपासून मला व्हिडिओ मध्येच नाही आला. ठीक है, अभी करिए आराम 15-20 मिनट, फिर भगवान की पूजा करेंगे अपन शाम की. ठीक है. माझा मना मला पेड्याचा प्रसाद भरवत आहे. माझा हात मिरच्यांचा आहे ना, त्याच्यामुळं तो भरवत आहे प्रसाद. जय गणेश भगवान. गणपती बाप्पा. धन्यवाद. वेलकम. फायनली सगळ्या मिरच्यांची देठ तोडून झालेली आहेत. आता ठेवून देते मिरच्या आणि पुढच्या महिन्यात एकदा वाळवते आणि कुठून आणते अजून थोड्याशा मिक्स करून. बाकी आता सायंकाळची पूजा अर्चना करून घेतो आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.